रामकृष्ण हरी माऊली, जय जय रामकृष्ण हरी. माऊली, आज संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. अभंग असा आहे पहा. ग्रंथाचे हे अर्थ नेणत आहे खळ, बहुअनर्गळ झाले विशी. नाही भेद म्हणून भलतेची आचरे, मोकळा विचारे मनासवे. तुका म्हणे विषा नावते अमृत, पाप पुण्य भीत नाही नष्ट. तुका म्हणे विषा नावते अमृत, पाप पुण्य भीत नाही नष्ट. असा संत तुकोबारायाचा अतिशय गोड असा अभंग आहे माऊली. पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज काय म्हणतात पाहूया. ग्रंथाचे ते अर्थ नेणत आहे खळ, बहुअनर्गळ झाले विशी. दृष्ट प्रवृत्तीचे लोक, ढोंगी लोक, बुवाबाजी चमत्कार करणारे लोक हे धार्मिकतेच्या नावाखाली ग्रंथाचे अर्थ जे आहेत हे जाणत नाहीत आणि जाणत असले तरी त्यांच्या सोयीप्रमाणे चुकीचा अर्थ लावतात. त्यांच्या सोयीप्रमाणे चुकीचा अर्थ लावतात आणि चुकीचा अर्थ लावल्यामुळे मग काय करतात ते तर त्याच्या मनासोबत धावत राहतात. वाटेल तसं वागतात, चुकीचं वागतात आणि त्याचं समर्थन हे ग्रंथामधून करतात, जे अतिशय चुकीचं आहे भाऊ. सर्व संतांनी अगदी ज्ञानेश्वर महाराजांपासून तर तुकाराम महाराजांपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे. वारकरी संप्रदाय याला थोर परंपरा लाभलेली आहे, परंतु काही ढोंगी लोक मात्र चमत्काराच्या नावाखाली भलतंच काहीतरी करतात आणि आपल्या वर्तनाचे संबंध जे आहेत ते या पोथ्यांशी जोडतात, पुराणाशी जोडतात. कारण त्याचे अर्थ त्यांनी चुकीचे लावलेले असतात, त्यांच्या सोयीनुसार अर्थ लावलेले असतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर ग्रंथाचा अर्थ चुकीचा कसा सांगितला जातो किंवा अर्धवट जर घेतला तर काय होते पहा. एक भगवद्गीतेमध्ये प्रसिद्ध असं वचन आहे, चातुर्वर्ण्य पथा सृष्टम गुणकर्म विभागशः. चतुर्वर्ण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्ण. आणि यामध्ये विभागणी कशी तर त्या व्यक्तीच्या गुणधर्मावरून गुणकर्मावरून विभागणी केली पाहिजे. जसे ज्याचे कर्म असतील तो त्या वर्णाचा. परंतु याचा चुकीचा अर्थ असा घेतला की जन्मजात अधिकार प्राप्त या लोकांनी करून घेतले. उच्चवर्णीय राहिले आणि हे निम्न आहेत ते खालच्याच वर्गामध्ये ठेवले. जन्मानुसार वर्गीकरण केले आणि एखादा जर शूद्रासारखं वर्तन करत असेल, दुष्ट वाईट वर्तन करत असेल आणि तो वरच्या वर्णामधला असेल तरी तो त्यातच राहिला आणि त्यामुळे त्याला सर्व गुन्हे माफ व्हायला लागले, जे अतिशय चुकीचं होतं. पुढे आता चातुर्वर्ण्य पद्धत मात्र बंद झालेली आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि याला हातभार जो आहे तो या आपल्या वारकरी संतांचा आहे. यांनी योग्यरित्या ते सांगितलं आणि चातुर्वर्ण्य पद्धत आज तरी अस्तित्वामध्ये नाही, परंतु आता नवीन पद्धत आणि कोणती जात नाही ती जात. आता अर्थात आपण त्या विषयावर या ठिकाणी बोलणार नाही. दुसरा एक यज्ञ मध्ये होम हवन केलं जाते, निसर्गाचा समतोल साधणे म्हणजे यज्ञ. या यज्ञामध्ये आहुती टाकावी लागते, कशाचा तरी त्याग करावा लागतो. मग त्याग कशाचा करायचा तर यातली आपला सोयीप्रमाणे अर्थ लावला, जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सुद्धा लावला असेल, त्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही काय असेल ते, कारण त्याविषयी बोलण्याची काही गरजही नाही. हवन करायचं, होम करायचा, यज्ञ करायचा म्हणजे त्याग करायचा. त्याग करायचा कशाचा? काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, मद हे जे षडरिपू आहेत, या षडरिपूंचा त्याग करायचा. मोहाचा त्याग करायचा, अति लोभाचा त्याग करायचा, अति क्रोध असेल त्याचा त्याग करायचा. हे त्यामध्ये अपेक्षित आहे. यज्ञ म्हणजे त्याग. परंतु त्याचा सोयीचा अर्थ लावून काय केलं
तर पशूचा बळी देणं सुरू केलं. 4 पायाचा नाही तर 2 पायाचा. अतिशय चुकीचं आहे. ईश्वराला हे अपेक्षितच नाही. यज्ञ म्हणजे त्याग, हे सर्वात महत्त्वाचं. आणि त्याग कशाचा करायचा, हवन कशाचं करायचं, तर आपल्या आहुती कशाची द्यायची, तर आपल्या अंगामध्ये जे दृष्ट गुण असतात, प्रत्येकाच्या अंगात असतात कमी जास्त. हे दृष्ट गुण जर जास्त झाले तर पंचायती होतात, म्हणून मग त्यांचा त्याग करायचा. निसर्गाचं संरक्षण कसं करता येईल याचा विचार मनामध्ये ठेवायचा. क्रोधाचा त्याग करायचा, त्यानंतर अतिलोभाचा त्याग करायचा. हे सर्वात महत्त्वाचं या यज्ञाच्या बाबतीमध्ये आहे. तोच त्याचा अर्थ आहे, परंतु अर्थ दुसरेच लावले गेले. आणि सर्वात चुकीचा अर्थ जर ग्रंथांमधला, पुराणामधला लावला गेला असेल तर तो महाराज भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांबद्दल लावला गेला. भगवान श्रीकृष्णांनी लहानपणामध्ये ज्या लीला केल्या गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये, त्यांना आपण बाललीला म्हणतो, कृष्णलीला असं म्हणतो. आणि या कृष्णलीलांमध्ये त्यांनी अनेक पराक्रम केले, अनेक गोष्टी घडवून आणल्या. काय काय केलं तर कृष्णाने लहानपणी कालियावर्धन, षटकासुराचा वध, पूतना मावशीचा वध, असे अनेक राक्षसांचा नायनाट केला. त्याचबरोबर गायी चारल्या, बाल गोपालांसोबत गायी चारल्या गोकुळामध्ये. आणि गोपाळ कृष्णाला बासरी वादनाची आवड होती. बासरीची कला त्यांना जन्मजात अवगत होती. तेव्हा ज्या वेळेला गोपाळकृष्ण बासरीची धून छळायची तेव्हा अगदी प्राणी, पशु, पक्षी हे डोलायला लागायचे, त्याच्या जवळ येऊन बसायचे बासरी ऐकायला. त्याचबरोबर माणसांना, मुलांना सुद्धा त्याची भूल पडायची. एवढंच नाही तर गोपिका ज्या आहेत त्या गोपिका या बासरीच्या नादानं वेडावून जायच्या. हो, संगीतामध्ये जादू असते माहिती आहे तुम्हाला. संगीत जर असं अतिशय छान आणि शांत असेल तर आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. हे प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे. मधुर संगीत कमी आवाजामध्ये जर तुम्ही ऐकलं तर आपलं मन हे शांत होते. अशांत मन सुद्धा स्वस्थ होऊ शकते. हे प्रयोगाने सिद्ध झालेलं आहे. आणि हेच त्या बासरीच्या धूनमध्ये होतं. गोपाळकृष्ण बासरी वाजवायचे तेव्हा त्या बासरीच्या आवाजामध्ये एक प्रकारची, काय म्हणू आपण, अशी धून होती की जी मानवी मनाला भिडायची, आकर्षित घ्यायची. आणि मन त्या बासरीच्या आवाजाकडे ओढायचं, मन एकाग्र व्हायचं बासरीकडे. आता गोपिका ज्या आहेत ह्या गोपिका गोकुळामधल्या, वृंदावनमधल्या, ह्या गोपाळ कृष्णावर अगदी मनापासून प्रेम करायच्या. त्यांना नवरे होते, स्वतःचे मुलं पण होते, तरी सुद्धा ह्या गोपिका गोपाळ कृष्णावर प्रेम करायचे. गोपाळ कृष्ण छोटा बालक, वय किती होतं बालकाचं, अगदी लहान वयापासून, छोटा असल्यापासून गोपाळ कृष्णाला त्यांना लढा लावला होता. अगदी 4-5 वर्ष, अगदी बाललीला जेव्हा तो करायला लागला तेव्हापासूनच सर्व गोपिका आपण पाहतो त्या कथांमध्ये की बालकृष्णाच्या भोवती जमा झालेल्या आहेत. आणि माझ्याजवळ दे, माझ्याजवळ दे, यशोदाला त्या म्हणतात. लहान मुलं असतेच तसं. तुमच्या घरामध्ये छोटं बाळ येऊ द्या. प्रत्येक माणूस घरामधला हा त्या बाळाशी बोलल्याशिवाय पुढे जात नाही. आणि स्त्रियांचे कामं जे आहेत हे कामं उशिरा होतात. त्याचं कामही सुचत नाही. त्या बालकामुळे कामं सुचत नाहीत, म्हणजे येऊन जाऊन त्याच्याजवळ जातात, त्याच्याशी खेळतात आणि मग कामात तिकडे अंतर पडते. हे असं होत असते. कामामध्ये भुली पडते, आपण भुली म्हणतो त्याला, भुली पडते. या गोपाळ कृष्णानं तर पूर्ण गोकुळालाच वेळ लावलं होतं या बाबतीमध्ये. आणि सर्वात गाजलेला आणि या लोकांनी चुकीचा अर्थ लावलेला एक प्रसंग या गोपाळ कृष्णाच्या बाललीलामध्ये आहे, कृष्णाच्या बाललीलामध्ये आहे. आणि तो प्रसंग म्हणजे रास क्रीडा, रास लीला.
रासलीला, या रासलीलाचं यांनी रासक्रीडा केलं. रासलीला, ही रासलीला म्हणजे नेमकी काय, तर एका शरद पौर्णिमेच्या रात्री अतिशय सुंदर असं चांदणं पडलेलं होतं आणि या सुंदर अशा चांदण्यामध्ये बालकृष्णानं पौर्णिमेच्या दिवशी बासरीची धून वाजवायला सुरुवात केली. बासरीची धून वाजवत असताना ही धून छेडता बरोबर गोपिकांनी काम धंदे सर्व सोडून दिले, घर उघडे ठेवले आणि सरळ हे कृष्णाच्या भोवती गोळा झाले, कृष्णाभोवती जमले. आणि कृष्णाभोवती मग जमल्यानंतर झालं काय, तर गोपाळ कृष्णमध्ये पावा वाजवत राहिले, वेणू वाजवत राहिले, बासरी वाजवत राहिले आणि गोपिका याच्या भोवती त्यांनी गोल फेर असा धरला. आता मध्ये जर असेल आणि तो सुद्धा जर गोल फिरत असेल तर प्रत्येकीला काय वाटेल की हा गोपाळ कृष्ण आपल्याकडेच पाहतो, आपल्यासोबतच आहे. आणि मग त्यांनी नृत्य करायला सुरुवात केली, टाळ्या वाजवायला, नृत्य करायला सुरुवात केली. बेधुंद होऊन त्यांनी नृत्य केलं. अगदी रात्रभर ही रास लीला चालली. प्रत्येक गोपिकेला वाटायचं की माझा कृष्ण माझ्यासोबत आहे आणि कृष्ण प्रत्येक गोपिकाजवळ गेला, त्याने त्यांच्याजवळ नृत्य केलं, त्यांच्यासोबत नृत्य केलं आणि मध्यभागी कृष्ण उभारून सर्वांसोबत हा नृत्य करत राहिला. बेभान होऊन, बेधुंद होऊन गोपिकासुद्धा रात्रभर नृत्य करत राहिले. अगदी कशाचंही भान त्यांना उरलं नाही. आपल्या घरी काय सुरू असेल, कोणी वाट पाहत असेल काय, याचंही भान त्यांना उरलं नाही. कृष्णाभोवती गोल फिरत राहिल्या, टाळ्या वाजवत राहिल्या आणि कृष्ण भक्तीमध्ये त्या तल्लीन झाल्या, तादात्म्य भाव निर्माण झाला. अशी रासलीला की शरद पौर्णिमेला हे वृंदावन गोकुळ सोडण्यापूर्वी गोपाळ कृष्णानं गोकुळामध्ये केली. आणि याच रासलीलेचा अर्थ काही भोंदूंनी, ढोकी लोकांनी चुकीचा लावला आणि ते स्वतःला कृष्णाचा अवतार समजायला लागले. काही तर मुकुट वगैरे बांधतात डोक्यावर आणि म्हणतात मी कृष्णाचाच अवतार होतो मागच्या जन्मात. आणि त्या काही स्त्रियांना सांगतात की तुम्ही माझ्या गोपिका होत्या. असे मूर्खपणाचे धंदे या लोकांनी सुरू केले. हा सर्वात मोठा चुकीचा अर्थ या लोकांनी ग्रंथाचा लावलेला आहे. अहो, या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, गोपाळ कृष्ण जेव्हा त्यांनी गोकुळ सोडलं, वृंदावन सोडलं, तेव्हा वय किती होतं महाराज? गोपाळ कृष्ण अवघे 11 वर्षाचे होते. अक्रूर घ्यायला आले आणि बलराम दादा आणि गोपाळ कृष्ण रथामध्ये बसले आणि मथुरेला गेले. तेव्हा वय किती होतं? फक्त 11 वर्ष. 10 अधिक 1. आता मला सांगा, 11 वर्षाचा बालक आणि ह्या लग्न झालेल्या मोठमोठ्या गोपिका यांचं प्रेम या 11 वर्षाच्या बालकावर कोणत्या प्रकारचं असेल माऊली? कोणतं प्रेम असेल? तर तो होता निव्वळ वात्सल्य भाव, मातृप्रेम. हे लक्षात घ्या. तादात्म्य भाव. गोपाळ कृष्णाशी ते एकरूप झाल्या होत्या. तो जो भाव होता तो वात्सल्य भाव होता. माता तिच्या लेकराशी एकरूप असते, तादात्म्य पावत असते. लेकराचं दुखलं की हिचंही म्हणजे चित्त थाऱ्यावर राहत नाही, माहिती आहे आपल्याला हे. आणि मुलाचं जर चांगलं असलं तर आईला सुद्धा बरं वाटते. तो हा भाव होता, तादात्म्य भाव. त्याच्याशी एकरूप झाल्या होत्या गोपाळ कृष्णाशी, तादात्म्य पावल्या होत्या. ही ती भक्ती होती, वात्सल्य भक्ती. कारण 11 वर्षाचे होते बालकृष्ण, फक्त 11. आणि या लोकांनी अर्थ काढले आणि नाही ते धंदे करायला लागले, अनर्गळ असं वागायला लागले, चुकीचा अर्थ काढून. आणि हेच तुकाराम महाराजांना मान्य नाही. तुकाराम महाराज म्हणतात की हे जे लोक आहेत हे चुकीचं वर्तन करतात, ग्रंथाचे अर्थ जाणत नाहीत आणि जसं वाटलं तसं वागतात.
त्यांच्या सोयीप्रमाणे ग्रंथाचा अर्थ लावतात. याचा राग तुकाराम महाराजांना येतो आणि प्रत्येकाला आपल्याला आलाच पाहिजे. समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणारे हे लोक जे आहेत यांना अद्दली घडलीच पाहिजे आणि या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. अहो, सर्वात महत्त्वाचं हे आहे की हे जेव्हा चमत्कार करतात ते चमत्काराची शहनिशा न करता लोक त्यांना बळी पडतात किंवा कोणी काही सांगते त्याचा विवेक बुद्धीने विचार न करता आपण ते ऐकतो आणि मेंढराप्रमाणे खूप लोक त्यांच्या मागे जातो. हे चुकीचं आहे भाऊ. याला संत तुकाराम महाराजांचा विरोध आहे. हा जे मत आहे हे संत तुकाराम महाराजांचं आहे, माझं नाही. आपल्या सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे. पुढे दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, दाही भेद म्हणून भलतेची आचरे, गोखळे विचारे मला सवे. तुकाराम महाराज म्हणतात सदाचार आणि दुराचार यामधला भेदच हे मानत नाहीत. सदाचार कोणता, दुराचार कोणता यामधला भेद हे मानत नाहीत. कोण? हे ग्रंथाचा चुकीचा अर्थ काढणारे दुष्ट लोक, खळ लोक, भोदू लोक. पाप पुण्य हे तर माहीतच नसते त्यांना. सदाचार कशाला म्हणतात, दुराचार कशाला म्हणतात यामधलाही भेद ते जाणत नाहीत आणि त्यामुळे त्याचं मन मानेल तसं ते वागत असतात, जीवन जगत असतात. परद्रव्य आणि परनारीवर यांची सतत नजर असते. हे सर्वात महत्त्वाचं आहे. अनैतिक मार्गानं हे सुख उपभोगतात जे अक्षरशः चुकीचं आहे. पुढे तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे विषय नावते अमृत, पाप पुण्या भीत नाही नष्ट. तुकाराम महाराज म्हणतात हे ढोंगी लोक वरून वर्तन वेगळं दाखवतात. जे विष आहे अक्षरशः त्याला अमृताचं नाव देतात. विषाला नाव कशाचं देतात? अमृताचं नाव देतात. व्यभिचार करतात. परद्रव्य परणारी विष आहे, परंतु हे लोक त्याला अमृताचं नाव देतात, अमृत म्हणतात. आणि अमृत म्हटल्यानं अमृत होणार आहे का? परद्रव्याचा हव्यास अतिशय चुकीचा आहे. कष्ट न करता मिळवलेलं धन काही कामाचं नाही. अनैतिक मार्गाने घेतलेलं सुख हे सुद्धा पाप आहे. परंतु या लोकांना पाप पुण्य ह्या कल्पनाच मान्य नाही. हे काही समजतच नाहीत. त्याला दुष्ट असतात, त्यांना पाहिजे तसे अर्थ काढतात आणि वाटलं तसं वागतात. तेव्हा जे सत्य आहे ते न सांगता विषारी गोष्टी ज्या आहेत, मी सांगितल्याप्रमाणे परद्रव्य परनारी हे विष आहे, विषासमान आहे. परंतु हे त्याला नाव काय देतात? अमृत. आणि त्याला अमृत म्हटल्यानं अमृत होणार आहे का? विष ते विषच. तेव्हा यामध्ये हे लोक गुरफटलेले असतात, पाप पुण्याला भीत नाहीत. तेव्हा आज अशा ढोंगी लोकांचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं आहे. तेव्हा समाजानं, माझ्या माता भगिनींनी विशेषतः या लोकांपासून सावध राहणं गरजेचं आहे. हा संदेश या अभंगामधून संत तुकाराम महाराज आपल्याला देतात. सावध राहा. चमत्कार सांगणाऱ्या लोकांपासून सावध राहा. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात की चमत्कार करणारे जे लोक आहेत ते ढोंगी तर असतातच, परंतु बदमाश असतात. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे आपण, मग आपण काय होऊ? आपण बावळट होऊ ना. म्हणून आपल्याला बावळट व्हायचं नाही. संत तुकाराम महाराजांचं थोडं तरी ऐकायचं, संत ज्ञानेश्वर माऊलींचं थोडं तरी ऐकायचं. प्रत्येक गोष्टीमागे कार्यकारण भाव असतो. कार्यकारण भाव शोधायचा. कार्यकारण भाव शोधल्याशिवाय चमत्कार सत्य मानायचा नाही. बऱ्याच वेळा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही, त्यामुळे तो चमत्कार वाटतो. त्याच्या मागे लागायचं नाही, कारण जे चमकते ते सोने नसते, बेगळीचा रंग. नकली ते नकलीच असते. म्हणून चमकच्या मागे जायचं नाही, चमत्काराच्या मागे जायचं नाही.
आणि असे जे लोक आहेत यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही माता भगिनींनी. आणि सर्वात महत्त्वाचं की इसी मनीच्या नादामध्ये काही लोक या साधू लोकांच्या बुवाबाजीच्या नादी लागतात. साधू लोक म्हणजे मी ढोकी साधूच्या बाबतीत बोलतो. ढोकी साधू यांच्या नादामध्ये लागतात, हे लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय म्हणजे संतांचा संप्रदाय, यामध्ये सद्वर्तन करायचं हे शिकवलेलं आहे. परद्रव्य परनारीपासून दूर राहा हे शिकवलेलं आहे. तेव्हा त्याचं आचरण केलं गेलं पाहिजे आणि ढोगी लोकांना निवडून बाजूला केलं पाहिजे. त्यांच्या कचाट्यामध्ये सापडू नका, यासाठी संत तुकाराम महाराजांनी हे असे अभंग आपल्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. आणि म्हणूनच संत तुकाराम महाराजांना आपण काय म्हणतो तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत शिरोमणी तुकाराम महाराज असं म्हणतो. तेव्हा रामकृष्ण हरिमाऊली, संत सज्जन हो, काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि काही लोक हा चांगल्याचा मूर्खा पांघरून जे ढोकं करतात त्याला उघडं पाडण्याचं काम करा. त्यांच्यापासून समाजाला सावध करण्याचं काम हे आपण केलं पाहिजे. संत तुकाराम महाराजांची शिकवण लक्षात ठेवली पाहिजे. तेव्हा चुकलं असेल परत एकदा माफ करा, कारण मी जास्त बोललो असेल, काही सांगताना चुकी झाली असेल तर त्याबद्दलही माफी असू द्या. तेव्हा परत एकदा हा गोड असा अभंग ऐकूया. ग्रंथाचे हे अर्थ नेलत आहे खळ, बहुवनर गळ झाले विषयी, नाही भेद भरुनी भलतेची आचरे, मोकळा विचरे मना सवे, तुका म्हणे विषा नावते अमृत, पाप पुण्या भीत नाही नष्ट, पाप पुण्या भीत नाही नष्ट. रामकृष्ण हरी माऊली. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी.